त्या भाकड गायींचं काय करायचं, शेतकऱ्याचा पुढे मोठा प्रश्न पडलेला आहे। त्या विकता येत नाही आणि सांभाळता येत नाही। ते अनुदान देखील त्यांना वेळेवर मिळत नाही। जसं मध्य प्रदेशमध्ये तयार केलेले आहेत गोवंश हत्या बंदी, आपण एक कायदा केलेला आहे। त्याच्यानुसार आपण गोवंशला प्रतिबंध केलेला आहे। आज ज्या गायी दुधावर नाही, त्या भाकड गायी ज्या आहेत, त्या भाकड गायींचं काय करायचं, शेतकऱ्याचा पुढे मोठा प्रश्न पडलेला आहे। आज ज्या गायींना गोरे जन्माला येतात, त्या गोऱ्यांचं काय करायचं, हा शेतकऱ्याच्या पुढे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि मग त्या ज्या भाकड गायी आहेत, त्या विकता येत नाही आणि सांभाळता येत नाही। त्या भाकड गायी गोशाळेमध्ये नेऊन द्यावा लागतात। अनेक गोशाळा ज्या आहेत त्या प्रामाणिकपणे ते सांभाळण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या गोशाळांना जे अनुदान आपण देतोय, 200 रुपये दिवसाला जे अनुदान आपण देतोय, ते अनुदान देखील त्यांना वेळेवर मिळत नाही आणि म्हणून या गोशाळा देखील अत्यंत आर्थिक अडचणीमधून जात आहेत। राज्य शासनाने गोशाळांच्या बाबतीत देखील धोरण घेतलं पाहिजे। सरकारी गोशाळा जर आपल्याला जिल्ह्यामध्ये तयार करता आल्या, जसं मध्य प्रदेशमध्ये तयार केलेल्या आहेत, तशा जर आपण केल्या तर नक्कीच या शेतकऱ्यांच्या भाकड गायींच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी न्याय देता येईल। अन्यथा ह्या गायी सांभाळणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत अडचणीची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे।